झी 24 तास एक पाऊल पुढे। वाढत्या तापमानाचा फटका वन्य प्राण्यांना सुद्धा बसतोय, पण नागपूरच्या महाराज बाग प्राणी संग्रहालयानं प्राण्यांसाठी खास सोय केली, त्यामुळे प्राणीही सुखावले। पाहुयात महाराज बाग प्राणी संग्रहालयानं नेमकं केलंय तरी काय। नागपूरच्या महाराज बाग प्राणी संग्रहालयातली ही दृश्य। विदर्भात सध्या सूर्यनारायण आग ओकतोय। वाढत्या तापमानाचा फटका माणसांप्रमाणेच या बंदिस्त प्राण्यांना देखील बसतोय, आणि म्हणूनच प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनानं ही विशेष उपाययोजना केली आहे। त्या ठिकाणी ते जे खुले पिंजरे आहेत त्यामध्ये तर आपण पुष्कळ सावली देणारी झाडं ऑलरेडी प्लांटेशन आहे आणि त्याच्यामुळे व्यवस्थितपणा आहे तिथे। परंतु ज्या पिंजऱ्यांमध्ये अशी व्यवस्था नाही आहे त्या पिंजऱ्यांमध्ये आपण सूर्याची किरणं थेट पोहोचू नये पिंजऱ्याच्या आतमध्ये म्हणून पुष्कळ ठिकाणी आपण ग्रीन नेट लावलेली आहे। त्याच्या व्यतिरिक्त आपण 9 ठिकाणी विविध प्राण्यांकरता आपण कूलर लावलेले आहे। त्याच्या व्यतिरिक्त रोज आपण दुपारच्या वेळेस पाण्याचे फवारे मारतोय, पोते ओले करून त्यांना आपण ओलावा देण्याचा प्रयत्न करतोय। महाराज बाग प्राणी संग्रहालयाच्या या प्रयत्नांचं नागपूरकरांनी स्वागत केलंय। एकीकडे राज्यात अनेक ठिकाणी मनुष्य आणि वनप्राण्यांच्या संघर्षात प्राण्यांची कत्तल होत असताना दुसरीकडे असे प्रयत्न होत असल्यामुळे नागपूरकरांनी त्याचं समाधान व्यक्त केलंय। काळजी म्हणजे ह्याच वेळे पाण्या पावसाची हो, तिथे सगळी सोय उपलब्ध आहे, खाण्यापासून तर कूलर पासून आणि सगळी देखरेख त्यांची पाणी वगैरे चांगल्या याच्याने होत आहे। महाराज बागमधील प्राणी पाहून मला खूप आनंद झाला आणि इथे जे लोक काळजी घेत आहेत ते पाहून सुद्धा मला खूप आनंद झाला। अशीच प्राण्यांची काळजी करतो तसेच प्राण्यावर सुद्धा प्रेम केले पाहिजे। उन्हाचा जोर कमी होत नाही तोपर्यंत प्राण्यांसाठी सुरू केलेली ही व्यवस्था कायम राहणार आहे। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।